नमस्कार, मी संकेत आगरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण आलोय पुन्हा गरवायला आपल्या रोजच्या स्पॉटवरती भंडारपुळे बीच। मी दीपूल, नितीनदा आणि दिनेदा मागून येतोय। तर हे आपले आहेत अँगलर इकडे पुढे। चला तर मग आजचा व्हिडिओ धमाकेदार होईल, कारण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अशा चांगल्या वाटतात की आज मासा मिळेल। चला तर मग बघूया आज काय स्पेशल मिळतंय, किती मासे मिळतात, आपण किती गरवतोय आणि कशी ओढ आहे। चला तर मग मी तुम्हाला दाखवतो। तर आता इथला आपला प्लॅन कॅन्सल झालाय, कारण इथे प्लॅस्टिक बरंच आहे आज, पण काल आपल्याला जास्त मिळाले नाही मासे, तर आपण स्पॉट चेंज करतोय। आपण जरा पुढे जाऊया त्या साईडला, तर बघूया काय मिळतंय का। म्हणजे जागा चांगली मिळाली ना तर आपल्याला मासे देखील चांगले मिळतात। तर आता आपला स्पॉट चेंज झालाय आणि आता आपण आलोय तिवरी बंदरावर, कारण तिकडे आहे ना बरंचसं प्लास्टिक होतं, जसं मी तुम्हाला सांगितलं। त्यानंतर आपलं ठरलं की पुढे जायचं आणि म्हणजे भंडारपुळ्याच्याच बीचवरती पुढे, पण तिकडे देखील आहे ना असं गरवण्यासारखा स्पॉट नव्हता। मग आपण आलोय आता तिवरी बंदरावर। जास्त मोठे मासे इकडे मिळत नाही, पण ठीक आहे, आलोय त्यासारखं आपण काहीतरी गरवूया आणि इकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो। इकडे आहे ना पूर्ण खडकाळ बी हे आहे, म्हणजे बंदर आहे। इथे आपलं बंदर आहे आणि त्या बाजूला आहे ना बीच आहे, पूर्ण समुद्र वाळूचा बीच आहे। तर वातावरण एक नंबर आहे, जास्त ऊन पण नाही आणि पावसाचं पण वातावरण वाटत नाही। तर होपफुली आपल्याला मासे मिळू दे आज। व्ह्यू बघा, एक नंबर आहे, पूर्ण सपाट पट्टा आहे। गर्लफ्रेंडला घेऊन आलात ना तर गर्लफ्रेंड खुश, एवढा चांगला नजारा बघून। हा बघा एवढा खेकडा इथे एक आतमध्ये चाललाय बघा। दुसरं काय माहित नाही तुम्हाला, त्यांना आहे ना काळवं बोलतात, काळवं, तरी काळवं आहेत आणि यांना खुबे बोलतात। हे बघा, हे खुबे आहेत, हे बघा। तर हे आहेत ना आमच्याकडे म्हणजे फोडतात दगडाने, हे जमवायचे, फोडायचे, नाहीतर उकळवायचे आणि मग सुईने काढायचे, तर हे पण मस्त लागतात। तर आपला दीपूने एक मासा पकडलाय एवढ्या तासानंतर, म्हणजे 3 तास झाले आपण गरवतोय आणि एक मासा पकडलाय। आणि गण्या भाव आलाय तेव्हा आपल्याला मासा भेटलेला आहे। दिन्यात आणि गण्यात आलाय, तर आता ते पण सेटअप रेडी करतायत। आणि हा आपला जाबळे आहे कुठे, जाबळी काढ का रे, हवे याच्यात तुला पाठच्या शेवटच्या लग घेऊन आहेत मला, लग घेऊन आले चांगला असायचं दाखव। लग घेऊन आले, वड सुरू झाले, बघूया अजून काय काय मिळतंय ते। दादाने काहीतरी आणला नाही, दादाने काहीतरी मासा आणला नाही। नंतर ना आता तुला काढून देतो। दादाला काय तर गावलंय, लासा गावलाय, लासा। म्हणजे आपण त्याला मी ह्या एकच टाकतो, लासा मासा गावलाय दादाला। लासा नाही रे लागत मला, तो मी आता मोठा काढतो, थांब जरा, हा लावलाय, थांब आता मी बरोबर काढतो मग। हा एकच टाक असतो, लाशी आंब्यासारखा, म्हणून त्याला लासा, तिला तेवढा टाक। तर आता इथे पागे आलेले, ते मानेवर पाण्यामध्ये गेलेत आणि पाग टाकलाय। आता पाग राबतायत आणि उचलतायत आता पाग, ते बघूया काय मिळतंय काय त्यांना। इथे मानेवर पाण्यामध्ये चेक करतायत पाण्यात। हे बघा किती आहेत मासे, 3-4 दोन आहेत, 2 ताऊच कोणता दाखवतो।
बघूया हा काय साऊथ आहे. गोबरा आणि एक साऊथ 2 मासे मिळाले एका भागामध्ये. असं पाठीला बांधलेलं असतं त्यांच्या आणि मासे सगळे त्याच्यामध्ये टाकतात ते. तर आपण इथे आता बाहेर बसलोय, मी गण्या. आपण आता फिशिंग थांबवले हँडलाईननी, कारण आपल्याला 2 मासे मिळालेले. 2 मासे, पण ते छोटे होते त्यामुळे आपण त्यांना रिलीज केले, कॅच अँड रिलीज. छोटे नव्हते, सोडून दिला नाही पकडले गेले ते. 2 गावलेले एवढं मात्र नक्की. तर ते सुटले आपल्या हातातून, हे बाहेर काढलेले परत पाण्यात पडले हातातून. तर आता आपण बसलोय, थकलो. एवढ्या दिवसभराचे आपण फक्त 2च मासे पकडले, ते पण छोटे छोटे. आणि आता आपण आपले हे रॉड फिशिंगवाले करतायत फिशिंग. 3 अँगलर. तर त्यांना काय मिळतंय का बघूया. त्यांना 3 मासे मिळालेत, बघू अजून काय मिळतंय का. आपण बाहेरच थांबूया, चला तर मग. तर मित्रांनो, आपण आता फिशिंग थांबवले आणि आपली बॅटरी, मोबाईलची बॅटरी पण हे पूर्ण लो झाले. तर आता आपण बसलोय नाही झोपलोय. आणि मी हा ब्लॉग इथे एंड करतो. जर काय मिळालं तर त्यात आपण अटॅच करूया दुसऱ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून, त्याची क्वालिटी कमी असेल तर ठीक आहे. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब. चला तर मग बाय बाय.